काय चहा सोबत तुम्ही पोहे खाता? थांबा. नमस्कार मित्रांनो, चहा सोबत या 5 गोष्टी चुकूनही खाऊ नका. आपल्यापैकी अनेकांचा दिवस चहाशिवाय सुरूच होत नाही, बरोबर ना? पण चहा पिण्याची चुकीची पद्धत काही लोकांमध्ये ऍसिडिटी, अपचन यांसारखे त्रास वाढवू शकते. खास करून चहाच्या आधी आणि नंतर चहा सोबत आपण काय खावे यावर बरंच काही अवलंबून असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 गोष्टी पाहणार आहोत ज्या चहा सोबत आपण टाळायला पाहिजे. चला तर मग सुरू करूया. नंबर 1, रिकाम्या पोटी चहा घेणे. सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी स्ट्रॉंग चहा घेतल्याने काही लोकांना ऍसिडिटीचा त्रास होतो. कारण चहातील टॅनिन पोटातील ऍसिड वाढवू शकतं. त्यामुळे शक्यतो चहा आधी 1 ग्लास कोमट पाणी किंवा 2-3 बिस्किटं खाऊन मग चहा घ्या. नंबर 2, चहा आणि हळदीचे पदार्थ. चहा सोबत पोहे, उपमा यांसारखे हळद घातलेले पदार्थ आपण नेहमी खातो. पण काही लोकांचं पचन संस्था संवेदनशील असते, तर चहातील कॅफीन आणि हळदीतील घटक एकत्र आल्याने त्यांना अपचन किंवा गॅसचा त्रास जाणवू शकतो. यावर उपाय काय करायचा? चहा आणि हळदीच्या पदार्थांमध्ये 30 मिनिटं तर 1 तासाचं अंतर ठेवा, म्हणजे पचनाला त्रास होणार नाही. नंबर 3, चहा आणि तळलेले बेसनाचे पदार्थ. पावसाळा आला की चहा सोबत भजी पकोडे आलेच, पण लक्षात घ्या, चहा आणि जास्त तेलकट तळलेले पदार्थ एकत्र घेतल्याने अनेकांना पोट जड होणं, ऍसिडिटी होणं यांसारखे त्रास होतात. कारण दोन्ही पदार्थ पचायला जड असतात. कधीतरी खाल्लं तर ठीक आहे, पण रोजची सवय नको. नंबर 4, चहा आणि थंड पाणी. चला चहा पाणी होऊ दे असं आपण सहज म्हणतो, पण गरम चहा झाल्यावर लगेच थंड पाणी प्यायल्याने दातांच्या बाहेरच्या आवरणाला म्हणजे इनॅमलला धक्का बसू शकतो. यामुळे दात दुखणं, सेन्सिटिव्हिटी वाढू शकते. म्हणून काय कराल? चहा आणि पाण्यामध्ये किमान 15 ते 20 मिनिटाचं अंतर ठेवा. नंबर 5, चहा, अंडी किंवा लिंबू. दुधाच्या चहामध्ये लिंबू पिळला तर दूध फाटू शकतं, त्यामुळे पोट बिघडू शकतं. लिंबू घालायचाच असेल तर ब्लॅक टी किंवा ग्रीन टी उत्तम पर्याय आहे. तसेच चहा सोबत अंड्याचे पदार्थ खाल्ल्याने काही लोकांना पचनाला जड जातं. ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चहा आणि अंड्याचा पिवळा भाग एकत्र घेणं टाळलेलं बरं. मित्रांनो, चहा वाईट अजिबात नाही, फक्त तो कधी, किती आणि कशासोबत घेतो याचं भान ठेवणं महत्वाचं आहे. दिवसातून 2 ते 3 कप पेक्षा जास्त चहा नको. खूप स्ट्रॉंग आणि खूप गरम चहा टाळा. साखर कमी वापरा. मित्रांनो, ही सामान्य माहिती आहे. प्रत्येकाचं शरीर आणि त्याच्या गरजा वेगळ्या असतात. तुम्हाला कोणताही आरोग्यविषयक त्रास असल्यास कृपया तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा. धन्यवाद.